2022ला घेतलं आणि त्याच्यानंतर सातत्याने आपण 5 वर्ष घेतलं आणि 1 महिन्यानंतर आमचा जेव्हा इथे कार्यक्रम झाला त्याच्यानंतर 1 महिन्याने शासनाचा GR आला आणि आज आपण 5 वर्ष सातत्याने विधवा महिलांचा हळदी कुंकू आणि त्यांच्या अनेक प्रश्नांवर काम करतो. तर पहिल्या कार्यक्रमापासून आम्हाला शिंदे सरांनी नेहमी सांगितलं की तुम्ही हे करा. आम्ही त्यावेळेला खूप घाबरलेलो होतो की आपण प्रवाहाच्या विरोधात जाऊन विधवा महिलांचा हळदी कुंकू घेतो, परंतु सरांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि म्हणून इथे खूप कार्यक्रम या सभागृहामध्ये अनेक कार्यक्रम झाले. नरेंद्र रेवंडकर सर होते, सर सुद्धा होते. मी यशोदाचे ट्रेनर असल्यामुळे त्या ज्ञानाचा जास्त मला उपयोग झाला. शिंदे सर सुद्धा वर्गात बसलेले आहेत, शर्वरी बेल्ले मॅडम माझ्या विद्यार्थिनी आहेत, फेराडे सर सुद्धा वर्गात बसलेले आहेत. अशा अनेक घटकांना ट्रेनिंग देताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. पण प्रोत्साहन देणं किंवा पाठीशी कोणीतरी आहे, कारण नरेंद्र रेवंडकर सर सुद्धा म्हणजे त्यांची पण तुमच्या निमित्ताने आठवण निघते, कारण तुम्ही दोघांनी मिळून ते काम केलेलं होतं. आमचं मायेचं हक्काचं घर असेल त्याच्या उद्घाटन प्रसंगी सुद्धा शिंदे सरांना साखरपात काही ह्याच्यात संगमेश्वरमध्ये कार्यक्रम होता, पण ते दावत तिथे आले. 1 तासभर त्यांनी तिथे वेळ दिला आणि मग ते पुढे निघून गेले. आम्ही एका विधवा आणि निराधार महिलेला टी स्टॉल दिलं होतं, 1 लाखाचं साहित्य पूर्ण मोफत दिलेलं. त्याचं उद्घाटन करण्यासाठी सुद्धा शिंदे सर तिथे आलेले होते. आम्ही इथे आंतरराष्ट्रीय विधवा दिवस साजरा केला, त्यावेळेला सुद्धा शिंदे सर, तो फोटो मी यात बघत होते कुठे दिसतोय का, कारण त्यावेळेला मी शॉल सरांना दिलेली होती आणि आम्ही ती परत घेतली होती. तर सरांनी मला हक्काने सांगितली की शॉल मला आणि त्यांना खूप आवडली होती आणि ती हक्काने 2-3 वेळा मागून मला एवढं छान वाटलं, मी ती पर्समध्ये आठवणीने टाकून त्यांना ती दिली होती. म्हणजे हक्काने आपलं एक हक्काचं इथे पंचायत समितीमध्ये एक व्यक्ती आहे, एक अधिकारी आहे, ज्यांना मी अधिकाऱ्याने सांगायचं की आम्हाला हे करायचं आहे, हे वेगळं आहे पण करायचं आहे. पण सर नेहमी पाठीशी राहिले. अनेक उपक्रमांमध्ये म्हणजे चक्रवेदी जेव्हा नाव घेतलं जाईल तेव्हा शिंदे सरांचं त्या जोडीला नाव असणारच आहे, कारण अनेक पेपरमध्ये आणि अनेक फोटोंमध्ये जेव्हा आम्ही अहवाल करतो त्यावेळेला सुद्धा सरांचे अनेक फोटो आहेत, पेपरला आलेले फोटो आहेत, तर ते आमच्या अहवालामध्ये असतात. त्यामुळे चक्रवेदी सोशल फाउंडेशन संस्था आणि विनोद कुमार शिंदे सर यांचं नातं फार दृढ असं आहे. त्यांच्या प्रेरणांमुळे आम्ही इथपर्यंत गेलो. मला असं वाटतं की सर, काल मी परवा सरांशी बोलत होते तर म्हटलं सर आता कसं होणार आमचं, म्हणजे आम्ही हक्काने आता कुणाला सांगणार की आम्हाला हे करायचं आहे. तर सर म्हणाले असंच तुमच्यासारखीच अवस्था बऱ्याच जणांची झालेली आहे की आता आमचं कसं होणार. थोडे दिवस तरी माझी आठवण राहील, पण मी म्हणते सर थोडे दिवस नाही, तुमची आठवण म्हणजे एखाद्याला काय द्यावं, आपण काय देऊन जावं, तर चांगल्या आठवणी देऊन जाव्यात. तर आता इथे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा आपल्या चांगल्या आठवणी पंचायत समितीला देतील, या तालुक्याला देतील आणि जेव्हा सर जातील तेव्हा आपल्या तालुक्यातला एक महत्त्वाचा हिरा किंवा एक दागिना रत्न म्हणाले सर मगाशी, तर ते गेल्यासारखं होईल. आता या निमित्ताने मी अजून एक सांगणार आहे की आपल्या आता लोकरे सर आपल्याकडे आहेत, त्यांचं पण काम चांगलं आहे. आता मगाशी सर फेराडे सर सांगत होते अर्थशास्त्रावरचा त्यांचा अभ्यास चांगला आहे. तर अशा जेव्हा आपण एकत्र येतो, म्हणजे मी BEdला असताना डॉक्टर हना जगताप सर म्हणायचे की जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा विचार मंथन होऊन एक विचार बाहेर पडला पाहिजे. जसं समुद्र मंथन होऊन 14 रत्न आली होती, तर तसा एक विचार मी इथं मांडेन की आपल्या पंचायत समितीमध्ये न्यूजपेपर येत नाही. तर या निमित्तानं मी विनंती करेन की लोकरे सर ऐकलं म्हणजे सभापती मॅडम, न्यूजपेपर आपल्या पंचायत समितीमध्ये असावं आणि ते तिथंच बाहेरच असावं, सगळ्यांनी वाचावं आणि तिथंच ठेवावं. त्याबरोबरच आता आपला आकाशामध्ये जे आपला ओझोन थर आहे त्याला होल पडत आहे. तर मग अशी मी हे पुष्पगुच्छ बघितले, या पुष्पगुच्छाला प्लास्टिक नाही आहे, तर ही फार चांगली गोष्ट आहे. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि सगळ्यांनी हे करूया की प्लास्टिक फुलांना नको किंवा प्लास्टिक आपण कमी वापरूया. मला वाटत नाही सर लक्ष आहे ना, तुम्ही बिझी आहात. तर सरांना म्हणजे पुढच्या आयुष्यासाठी मला वाटत नाही सर इथं थांबतील. सरांचा हा थांबण्याचा पिंड मला तरी वाटत नाही. ते उलट इथं जसं काम केलं यापेक्षा जोमाने समाजामध्ये रिटायर झाल्यानंतर परत काम करतील अशी मी एक अपेक्षा आशा बाळगते. आणि सरांना पुढच्या भविष्यासाठी त्यांच्या उत्तम आरोग्य त्यांना लाभावं आणि त्यांच्याकडून खूप मोठं समाजासाठी चांगलं काम घडावं. त्यांच्यातला जो कलाकार आहे त्याच्यासाठी त्यांनी वेळ द्यावा, त्यांचे छंद त्यांनी जोपासावे अशी मी इथे शुभेच्छा व्यक्त करते. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम, खूप छान.